नाशिक धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणामध्ये निदा खान सध्या पेड वर्कर होती अशी माहिती समोर आली आहे। एमआयएमनं धर्मांतर मोहीम राबवल्याचं शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। चौकशी पूर्ण झाल्यावर इम्तियाज जलील तुरुंगामध्ये जातील असंही शिरसाट म्हणाले। सर्व चॅनलच्या माध्यमातून सांगतोय की निदा खान एक पेड वर्कर आहे। अशा अनेक निदा खान या महाराष्ट्रात आहेत। छोटं प्रकरण नाही आहे। धर्मांतर करणं ही एक मोहीम या एमआयएमने इतरांच्या साथीने राबवलेली आहे आणि म्हणून लव्ह जिहाद असेल, धर्मांतर असेल किंवा ड्रग्सचा सप्लाय असेल, या सगळ्या प्रकरणाचे सूत्रधार इम्तियाज जलील आणि त्यांचा ग्रुप गँग ही आहे। म्हणून आता हे चौकशीमध्ये सर्व निष्पन्न होईल। पोलीस उठून ताबडतोब धरणार असं कधी होत नाही। त्यांनी त्यांच्या पद्धतीने पूर्ण तपास जेव्हा होईल, कॉन्क्रीट जेव्हा त्यांच्याकडे प्रूफ असेल, त्या टायमाला इम्तियाज जलील हा जेलमध्ये तुम्हाला दिसेल।